हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये. आज चालून आता आहे गोरेगावला. हे आता विधारला पोचलून आता दाखवतो तुम्हाला. आता मग काय विधार स्टार्ट केलाय कारण की सकाळी मला गाडी भेटली नाही, त्याच्यामुळे मी इकडे ब्लॉग बनवला नाही. इकडे पत्र टाकले त्या साईडला काम चालू आहे. हे विरार स्टेशन पुढे जाऊन दाखवतो अजून. पब्लिक येते इकडे विरारला. आता प्लॅटफॉर्म नंबर 2 ला कारण गोरेगावला जायचे स्लो लोकल पकडतो. अच्छा काय पब्लिक आहे ना, खतरनाक टमाट दाखवतो. येते ना जाऊ का नको असा झालाय. पाय तू जमला तर जा. पहा पब्लिक 2 नंबर 3 नंबर हो पहा किती. बाई बाई थोडी एक गाडीत जातील तरी का माहिती. मी जाऊ का नको असं झालंय. पाय चढा भेटला चढ मग गाडी ट्रेनला जा. मला काय टाइम आहे बरा. पब्लिक पहा 3 नंबर पहा किती. बापा बाबा चढायचा तरी कसा. गाईच गाडी आली आता कशी चढता पहा. बस मी तरी जाणार या गाडीला. मरस मगाची गाडी आला 11:30 तिचा वाकराची आहे. बाई बाई पब्लिक आहे का मस्करी. हे पाय लागलं चढाय. बापा बापा असा तर कोडं चढवाल म्हणा. बापा बापा त्यांना उतरून नाही देत चढलं. फायनली आपली गाडी आली 11:30. चलो लेट्स गो. अभी जाते गोरेगाव. आता पब्लिक पहा कमी झालंय. पहिले फार होते. इकडे बसायचं याच्यात तर कमी पब्लिक आहे जरा. चला आता गोरेगाव दाखवतो. गाईज आता गोरेगाव स्टेशनला पोहोचून प्लॅटफॉर्म आहे बा गोरेगाव. याचा एस्केलेटर आहे त्यावर जायला लागेल. इकडे स्कायवॉक आहे ते स्कायवॉक जायला लागेल. कारण त्याला आता सिटी सेंटर मॉलला गोरेगावला आहे. स्कायवॉक खपला तसंच आहे. सिटी सेंटर मॉलला अर्धा काय चाललाय. मॉलला गेल्यावर समजेल तुम्हाला. गेला का दाखवून मला काय चालून द्या. एवढा स्कायवॉकला चालत आहे. पण रस्ता आहे पण तिकडे गाड्या त्याला स्कायवॉकला बरा पडत. या आता बस डेपो आहे तर बसी लागल्या. गाय तिथं कबुतरा पहा किती आहेत. बापा बापा बरीच तर खाया घातला त्याला. हवाची उडी आहे तसं बरीच आहे. आता डायरेक्ट सिटी सेंटर मॉलला गेल्यावर दाखवतो तुम्हाला. यो पा सिटी सेंटर मॉलला पोहोचलून. यो आता सिटी सेंटर मॉल. आता खाली जाऊ. अच्छा त्या रस्ते खाली गेला का त्याच्यावर ते स्कायवॉक खपला का त्याला खाली जाऊ. सिटी सेंटर मॉलवर पोहोचलून तो पहा. पहिला सिक्युरिटी चेक होईल. भाऊ काय सांगत व्हिडिओ काढायचा काय नाही. आलतो मी पहिला. हो चलो आता आपल्याला 45 नंबर जायचंय. डॉक्टर 45 तुम्ही पहिला आलतो तर मला माहिती आहे. याच्या एंट्री केली काही साईडला. भाऊ आता काय मी घेतला का सामान त्या रिप्लेस करायचं मला ते मुला परत 45 चालू आहे. भाऊ काय सांगत काय म्हणतात ड्रोन एक्सचेंज कराल तू पण भाई काय करून तरी मला एक्सचेंज करून दिला. थँक्यू भाई. गिंबल घेतला तू भाई मस्त समजवला गिंबल कसा चालवायचा. गाय दीपा घड्याला भारे दाखवा. घड्या खतरनाक आहे. असणे मोठी मोठी लावल्या. नशीब महाराजांनी एक्सचेंज करून दिला. सोबत आता एक्सचेंज करून भेटायला सांगायचं. त्यांनी मला ऐकला तरी करून आता या मॉलच्या मध्ये बारीक पूर्ण खेळासाठी या गन रोबोट त्याचा उड्या घ्यासाठी
तर आज मला सेकंड फर्स्ट फ्लोअरला नाही दाखव तू पहा तो खेळायचा आहे पूर्ण काही साईडला सगळं इलेक्ट्रिक जसं आहे मोबाईलचे जास्त जास्त आयफोनचं आहे एक आयफोनचा आहे सबन आयफोनच इकडे जास्त कर बाय आणि 500 जे असं सगळं आयफोन लावले जातं पण स्मॉल या सगळा इलेक्ट्रिक वाल्यांचा आहे मोबाईल सगळा व्हिओमुळे जास्त मोठा मिळेल नाही 2 फ्लोर आहेत बस सेकंड फ्लोर पर्यंत दाखवेल तुम्हाला याचं एस्केलेटर आहे या पहा हे इकडे चालतो या स्कायवॉक आहे चालतो तर लाईटिंग लावले मस्त नाईटला आता भारी वाजता तेव्हा इकडे कपड्यांचा आहे नाही वरती कपड्याचे दुकान आहे सेकंड फ्लोअरला चला आता जातो एस्केलेटर वर वरती दाखवतो तुम्हाला इकडे कपड्यांची दुकान आहे सगळी सेकंड फ्लोअरला भारी भारी कपडे आहेत कपडे तर मस्त आहे शॉप नंबर 281 281 स्वेटर 1000 रुपये शर्ट 1000 रुपये 900 रुपये इकडे पब्लिक त्यांनी काय म्हणा मॉल मध्ये पहा या हो खाली इकडे या पण इकडे जास्त पब्लिक नाही इकडे पण नाही गेमिंगचा आहे रूम PS5 PS4 सगळे गेम आहे तिथे गेमिंग लॅपटॉप असं भेटेल गेमिंग लॅपटॉप आहे पण प्राइस काय दिलेली मध्ये जाऊन तो समजेल हे पहा सगळं खाली काय पब्लिक नाही मिळेल मॉलला जास्ती या पहा यात लेडीजचा हेअर सलून आहे जेंट्सचा पण आहे यात जास्त तर काय मिळेल या एवढाच मॉल आहे पहा एवढाच मॉल आहे जास्त मोठा आहे पब्लिक पण नाही मिळेल तर लेट्स गो हे आता सोन्याचा आहे माणूस याचा हे कपड्यांचा आहे या 5 वर्ष दाखवते बाटपर्यंत खेळायचा सगळा गाडी आहे त्या एवढ्या घ्यायचा हे इकडे आहे कामाची बोल आहेत बाटवर कोण मिळत नाही खेळाय तर काय चालू परत मी रिटर्न घरा आता गाडी टाकून घ्या जरा पटपट जायला लागेल गाडी त्यांना प्लॅटफॉर्म टाकून तुम्हाला गोरेगाव प्लॅटफॉर्म घेऊन चलो लेट्स गो गाडीचा चालणे गोरेगाव प्लॅटफॉर्मवर जो पाहाचा प्लॅटफॉर्म नंबर 2-3 इकडे आहेत त्या साईडला जाऊ इकडे पब्लिक तर जास्त मिळाली नाही पब्लिक रिएक्शन घ्या आपण इकडे पब्लिक जास्त मिळाली नाही पब्लिक रिएक्शन घेऊ भाऊ विचारला तरी फार पब्लिक असेल ती पहा गाडी आली लगेच चलो लेट्स गो बेबी यल कितीचे लागले एक तर बोरिवली आहे एक 18चे येणे याच्या मगारे त्याला जा आपण याच्या मगारे त्याला जायला लागेल ती विरार आहे डायरेक्ट गाडी आली आपली आता जाऊ विरार लोक गाय चढो गाडी तर खाली आहे मस्त भरेल नाही बसा भेटल फायनली बसलो विरारला मग दाखवू विरार नाव कुठे गेला या इकडे विरार स्टेशनला प्लॅटफॉर्म पोहोचलो नंबर 4 वर त्याच्या गाडीला गेला असेल 3-5ची तर काल पण आलो तुम्ही गोरेगावात गेलो सिटी सेंटर मध्ये काल म्हणा काय बोलू काय समजून पब्लिक प्लेस मध्ये पब्लिक मध्ये कसा गोडीला बघत मित्र असलं तर काय वाटत नाही बोलायसाठी का ते बोलता आपण बोलतो पण एकलाच बोलायचं ना हवा टाईट होते जसा आज आलतो पण आज काय वाटत नाही बोलायसाठी जग काल वाटतं म्हणा का मी पाय सगळीकडे कोण पाहायचं का म्हणा घाबरव म्हणा माझी वाटाय करते ते फालतू पण काल म्हणा ब्लॉग बनवता होता पण मला घाबरत होता काय विचार केला चपालच्या पण
सपाल्या तनी मग विरारला जा बनवीन विरारला म्हणे आता बरं गोरेगावला जा बनी तू गोरेगावला गेल ना सिटी सेंटर मॉलला होता तरी पण ब्लॉक काय बनवता आला नाही मला घाबरवत होता मला पण आता काय वाटत नाही सवय झाली एकलाच आहे ना एकला असला का जरा वाटत आहे काय बोलणं काय नाही चलो अजून गाडी याची आहे 3-5 लागायची अजून पालघर दापा रिक्षा कशी इकडे रस्त्याला दुकान साईडला रिक्षा लावतात सपाळजवळ स्टँड मिळेल नाही आता सपाळचं अशीच परिस्थिती आहे वाटतं स्टँड झाला नाही तर रिपब्लिकला द्यायचा का नाही रिक्षा द्यायचा का पहा नका आता जरा ऍक्सिडेंट आता भांडण झालं दुकानचा गाड्याला तर पहा जातो चालल्या बसायसाठी जागा पाहिजे तर पब्लिक धुलाडा उडवलाय आपल्याला बऱ्या जागा भेटली तरी बस पब्लिक रिएक्शन पाहू काय देतं का काय रिएक्शन देतं खाली झाला सगळा बा मी जरा जे आलो का नाही तेव्हा तुझं रिएक्शन भेटली असते मला पब्लिक गेली पाहिली पब्लिक कशा चाललंय संपाल्याची पब्लिक बोलते संपाल्या तर फार पब्लिक आपली गाडी येत आहे या गाड्या पडल्या कोणीच यांच्या सगळ्यांच्या या 2 पडल्या कोणी पडल्या का म्हणजे आपली गाडी आहे तर बरा नशीब मी पाडे तर तुकडाच पडता या पहा गाड्या पडल्या सपाल्या कोणी पडल्या का माहिती नाही नशीब मी इकडे लावले दुकान समोर त्या गाड्या चव्हाच्या पाळून ठेवल्या त्या 20 रुपयांना इकडे पार्किंग लावली गाडी त्या परवडेल त्या पाळून टाकताना गाडी लावू नको कोणी आज शेटची दुकान चालवून परत शेटने दुकान बरोबर टाकलाय हे रस्त्यावर बाई आतला व्हिडिओ काढ देऊ शेटचे दुकान पाडू नको व्हिडिओ डिस्काउंट काय दुकान बरोबर टाकला या रस्ता दोन्ही साईडला केटा पब्लिक येते नाही इसला जायसाठी रस्ता आहे त्या साईडचा बरोबर टाकलाय त्यांनी मधोमध नाही बा 50 नाही 100 तो जाम कराय बा बाई बाईला व्हायरल करून टाका शाप किती अर्धा ना हा अर्धा ते अर्धा अहो बाई किती तू अर्धा किलो 120 रुपये झाले काल सांग ना आपल्या सबस्क्रायबरला तू 120 100 रुपये घे तर काय तर चालून जरा मस्त आणखीन जेवलो कपडे केलं हे ब्लॉग कसा वाटला तुम्ही सांगा कमेंट करून ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा